आहे तुमचं पुन्हा एकदा आपलं यूट्यूब चॅनल आगरी ट्रेकर्समध्ये. तर मित्रांनो, आपण जवळजवळ 3 स्टेट कवर केल्यात. पहिलं म्हणजे कोलकाता, दुसरा म्हणजे ओडिशा, तिथं आपण जगन्नाथ भगवानांचे दर्शन घेतले. आणि तिसरी सिटी आपण आलो विशाखापट्टणमला. ॲक्च्युली आम्ही काल रात्री 8 वाजता इथं पोचायला पाहिजे होतं, पण आम्ही पोचलो आहे ते सकाळी 4 वाजता, कारण की आमची ट्रेन जवळजवळ 6 घंटे लेट होते. आणि आपली बस आलेली आहे. या बसमध्ये आज आपण विशाखापट्टणम सिटीची टूर करणार आहोत पूर्ण. आता बघू आपल्याला काय काय प्लेस बघायला भेटतात. तर बसलो आम्ही बसमध्ये आणि बस बघा केवढी भारी आहे, मस्त खुल्ली खुल्ली आहे. रात जागा याच्या, पण एक माणसाची जागाच नाही. मामा ट्रेनने लय तारा केली ना का? अरे लय वाट लावली ट्रेनने आपली. व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन यस्टरडेज ट्रेन बद्दल? काय तुझं ओपिनियन आहे कालच्या ट्रेन बद्दल? म्हणजे एवढी भिकारतून ते ट्रेन वाले आहेत ना साले. 8 तास लेट गाडी गेली, आमची हालत खराब झाली. बिना जेवणाचा उपाशी झोपला. हा ना, जे 8 वाजता ते पोचणारी ट्रेन डायरेक्ट पोचली ती म्हणजे 4 वाजता. मुलाला गेलो तर ते लाईट अंगावर पडली. काय बोलतो? शॉक बिक नाही ना लागला? शॉक लागायचीच वेळ आली होती डोक्याला. जाऊ दे ना, विक्रांत सर होते ना, लगेच सांगत होतं त्यांना. अजून मारला असता, अजून शॉक लावला असता. कुठे कशाचे 50चे 3%. काय ते तर सुबह सुबह भांडण हो रहा है, वो भी पुडी को लेके भांडण हो रहा है इधर. अरे एसी चालू करू दे ना. मी काय बोलतो, ए बचूदा, मी काय बोलतो, कशाला खातात पुढे? हे शाना म्हणतो बघ मामा व्हिडिओ चालू आहे म्हणून शाना बोलतो. याला दाखव जरा, बोल इथं. चांगली गोष्ट नाही. बोल मामा बोल, व्हिडिओ चालू आहे म्हणून शानपणा करतोय तो. बोल. चालू आहे म्हणून शहाणपणा करतोस का तू? आम्हाला समजला का? जे आयला काय बोलतो ते, खाऊन दमला आणि आता संन्यासाला लागला. देवपूजा बोलायची, वेगळ्या पूजेला लागला. नाही, देवपूजेला लागला. तू हे काय बोलतो? तू वेगळ्या पूजेला लागलाय भाई. मन में गुल खिलते उठाएगा नहीं, लेकिन उठाएगा. वो बुलाती है मगर जाने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नहीं. आलो आम्ही आपल्या विशाखापट्टणमचा पहिलाच प्लेस, तो म्हणजे कैलासगिरी, कैलासशील म्हणून आहे. आणि इथं बऱ्याचशा गोष्टी आहेत, म्हणजे स्कायवॉक आहे, परत केबल कार आहे, म्हणजे केबल ट्रॉली आहे, रोपवे सर्व. तर बघू आता काय काय बघायला भेटतं आपल्याला इकडे. पहिलं ते एंट्रन्स आहे इकडं. तर पहिले चाललो आम्ही मंदिरात, तर बघूया मंदिर कसं आहे इथलं. हे बघा सर्व केला बिलाचं सामान आहे. आजूबाजूचा परिसर इकडचा बघू शकता. तिकडं तो शंख आहे. आणि हे बघा, हा व्ह्यू बघून घ्या. आणि आता दाखवतो समोरचा व्ह्यू. हे बघा आपले महादेव आणि पार्वती माता, किती भारी आणि किती उंच अशी मूर्ती. इथून हा जिपलाईन आहे, इथून ते इथपर्यंत. आणि हा लववाला पॉईंट आहे. लव, सिम्पली लव. युनिलॅबचा शाहरुख खान आहे करत. प्लेस तर जाम भारी आहे एकदम, पण उन्हाने वाट लावलेली आहे पूर्ण. जाम ऊन लागते इथं. समुद्र किनारा आहे ना, त्याच्यामुळे जास्त ऊन लागतं. सो मला तर वाटतं थंडीचा महिना आहे ना, तो भारी इथं फिरायला, नोव्हेंबर डिसेंबर. मला इथे विशाखापट्टणम म्हणजे कर्नाटकामध्ये आपल्या महाराष्ट्राची गाडी दिसली, ती पण MH04 ठाणे पासिंग गाडी इथेपर्यंत आणली कोणीतरी.
त्याचा सत्कार करा. त्याचा अभिमान आहे मला की त्या व्यक्तीने युनिकॉर्न गाडी इथेपर्यंत आणली. युनिकॉर्न गाडी, त्याचा सत्कार करायला लागेल का बाई. एवढं लांब गाडी आणि आम्ही आता आहे विशाखापट्टणम म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये आणि एवढा लांब जवळजवळ 1500 ते 1600 किलोमीटरचं डिस्टन्स कापून बिचारा इथं आलाय. तर अभिमानास्पद अशी गोष्ट आहे ती त्याच्यासाठी. तो बघा, तो आहे काचेचा ब्रिज. म्हणजे इथून एवढाच आहे काचेचा ब्रिज. मामा एवढाच ब्रिज आहे ना, त्याचं 300 रुपये एकाचा तिकीट ना. खाली काय बघायचं, डोंगर काय बघायचं. असं डोंगर आमचे रंगरा असत भाई. 300 रुपये तिकीट देऊन असा ब्रिज बघायचा. आयुष्य ज्याला डोंगरा बघा ना. आमचा सह्याद्री महाराजांचा गड किल्ला बघता डोंगर, ज्याला डोंगर बघायसाठी 300 रुपये द्या. लाज वाटायला पाहिजे काय यांना. आलोय आपण आपल्या नवीन स्पॉटला. तो म्हणजे आहे कुठला बीच आहे, कुठला बीच आहे, बीचचं नावच नाही माहिती. काहीतरी होतं ऋषिकोंडा बीच. आणि बघू शकता हाय बीच. आणि बघू शकता इथं भगवा झेंडा आपला. खूप भारी आणि असा क्लीन बीच आहे एकदम. म्हणजे एक गोष्ट आम्ही नोटीस केली की जिथे जिथे BJPची सत्ता आहे ना, त्या स्टेट कोलकातात आम्हाला एकदम भंगार वाटली. पण BJPची सत्ता जिथे जिथे आहे ना, तिथे स्टेट खूप भारी मेंटेन केलेली आहे. एकदम क्लीन रोड्स आहेत. खूप मस्त वाटलं. इथलं पण वातावरण भारी. इथं ऊन आहे पण हवा लागते, तो काय वाटत नाही इथं एवढा. थांबलेलो पण एक गोष्ट आपल्या आवडीची भेटले. म्हणजे जे आम्ही बग्गी राईड करायला अलिबाग वगैरे जातो, ती बग्गी राईड भेटले इथं. लांब होतं तर त्याला बोलवून घेतलं इथं. आता थोड्याच वेळात आपण बग्गी राईड करणार आहोत. तर इथं बग्गी राईडचे कॉस्ट आहे जवळजवळ अलिबागला 100 घेतात, इथे 150 आहे. पण मजा आहे बघा, एवढं लांबपर्यंत नेतात. तर आपल्या कंपनीतला एक जण गेलं इथं, इथून एवढा लांब गेलं. स्वतः बग्गी राईड एन्जॉय करू आपण. हमारे भास्कर सर पहली बार राइडिंग को जा रहे हैं. भास्कर सर पण राईडला जाते भाई. बग्गी राईड केली ना, फुल मजा भाई. त्याला हँडलला हातच नाही लावून दिला मी. डेंजर मजा आली, डेंजर. फुल सुसाट नेलेली इथून, जाम मजा आली. आणि 150 रुपयात पैसा वसूल झाला. इथं विशाखापट्टणमला येऊन पण बग्गी राईड केली, तर खूप एन्जॉय केला. आणि या बाईकडे आपण फोटो काढलात. बघू आता सिलेक्ट करू कुठले कुठले फोटो घ्यायचे ते. हां, जाम भारी आली. मग अशी बघितलं असेल की आम्ही बीचवर मस्त बग्गी राईड वगैरे केली, खूप एन्जॉय केला तिथं पण. आणि नंतर जेवलो मस्त, एक झोप पण काढलीच होती. आणि आता वाजल्यात जवळजवळ 3 आणि आम्ही आलो आहे सबमरीन म्युझियम बघायला. इथं तिकीट ऑफिस आहे आणि इथं आहे सबमरीन. याच्यात आतमध्ये जाऊन आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बघायच्या आहेत. म्हणजे वॉरच्या टाईपला यूज केलेले काय काय वस्तू आहेत ते सर्व आपल्याला बघायला भेटतील याच्यात. Are you ready? We are ready to do museum. अरे बनवलेली आहे, ओरिजिनल नाही ती. हा पण ती बनवले ती इथं, समजलं भाई. पहिल्यांदा सबमरीन बघतो इथं काय आहे काय समजा नाही. आपला इंजिनियर सांगते याशिवाय आता त्याला काय समजतं का नाही काय माहिती. हे हात नको ना लावू यार तुझी. चालू बिलू झाली मग चालू झाली तर जायचं समुद्रात. आज कोणतरी बसले. अरे कॅप्टन साहेब आहे, कॅप्टन साहेब. हे गडबड करू नका, तिकड बघा. हे मेंटेनन्सचे इन्चार्ज आपले कोण? विक्रांत काटाळे. विक्रांत काटाळे गाईड आहे का? पायलट आहे.
पायलट नाही तर मेंटेनन्स वाला. इकडे नितीन झोपलाय. इथं झोपायची जागा आहे. रीडर आहे. हे बघ, इथं सबमरीन भारी वाटतं पण काय समजत नाही आता आपल्याला काय. हे आपले इंजिन बिंजिन सगळे पाईप बीप एवढे फुटिंग आपल्याला काय समजेल. हे बघा, इथं पण झोपायची जागा आहे. माहिती मिळतो. इथं पण झोपायची जागा. इथं जेवायची जागा, लंच रूम. चल चल चल. हे बघा, इथे जेवायची जागा आहे. इडली केला खाताना. अरे ही पाण्याच्या खाली असते समुद्रात. हे बघा. एकदम झोपायची. चल. अरे बघ ना कसं समजत असेल ना एवढं मेंटेनन्स वगैरे. बाई काढू द्या. हो भास्कर जर कोण नाही बघायला काढू द्या. काढून द्या. हो भास्कर जर कोण नाही बघायला. काही इथं आवड पायी बिहा बिहा सगळं का बाबा इथं आपल्याला काहीच समजू नाही शकत. इन साईड इकडे बघ काय कंपार्टमेंट होते एक हे कशी बनवत असतील ना रे सुजित. इकडे बघ ना, हेच बघ ना, हे व्हील केवढे आहेत. हे नको सुजित काय हलवू. हे इथं पण आतमध्ये जायला जागा आहे. कौशी जागा आहे यायला फिरायला. हे बघा इथं काय आहे, रेडिओ रिसिव्हर म्हणजे जे काय सूचना आहेत ते इथे येत असतील. इथे झोपाची जागा आहे. हे स्विमिंग सूट आहे वाटतं. ह्यो आहे किचन सेक्शन बघू शकता. कौस आहे येऊशी जागा पण नाही किचन आहे बघा. सुजित भाई आज चालू करूनच राहील वाटतं मेंढीला सबमरीनला. इकडे बघा जेवण बनवतात. अरे पण याच्यात कसं समजत असेल कुठं काय कसा काय. हे बघा नुसतं पाईपच. हे बघ एक्झॉस्ट हे बघा. भाई सलाम आहे आपल्या इंडियन नेव्हीला. आपण अशा प्रकारे सबमरीन बनवल्यात आपल्या देशासाठी. बऱ्याच सबमरीन आहेत. काय म्हणजे काय इंजिनिअरिंगचं डोका लावावं लागत असेल. किती वायरिंग किती पार्ट. हे बघा मेन डिझेल सेंट्रल इंजिन. हे इंजिन इथं रे. विक्रांतची इथं गरज आहे आपल्या कंपनीत नाही. एक सांगू का काय त्याला युनिलॅबचं इंजिन नाही रिपेअर करतायत. तू इथलं इंजिन काय रिपेअर करेल. हे इथं वॉश बेसिन आहे. हे टॉयलेट सुजे टॉयलेट भावा. हे बघ इंग्लिश तो पण इंग्लिश टॉयलेट इथं. हे बघा इथं पण झोपायची जागा. आणि अशा प्रकारे आपली सबमरीन बघून झालेली. एवढी म्हणजे विचार करा या टोकापासून तर पार त्या टोकापर्यंत कसली मोठी असेल ती सबमरीन. आणि यो बाहेरचा व्ह्यू झालं. इतने में इतना ही मिलेगा दोस्त. एवढी मोठी आहे बघा इथून इथपर्यंत. तर आता आपण आल्या हेलिकॉप्टर म्युझियम बनायला. हेलिकॉप्टर कसं आहे बघू. आर्मीचा हेलिकॉप्टर आतून कसं दिसतो ते आपल्याला आज बघायला भेटेल. बऱ्याचशा गोष्टी आपण बघितल्या नव्हत्या. पाकड्यांची कशी वाट लावलेली आपल्या आर्मीनी या हेलिकॉप्टर घेऊन विश्वयुद्धामध्ये, त्याची जाणकारी आपण आज घेऊयात या व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ एंड पर्यंत बघा. कुठला व्हिडिओ एअरक्राफ्टमध्ये चाललो. एअरक्राफ्टमध्ये हेलिकॉप्टर नंतर आहे. पहिलं एअरक्राफ्ट मग हेलिकॉप्टर आणि मग अजून काहीतरी आहे. मी व्हिडिओ काढतोय. अरे आतमध्ये एंट्री आहे तिथून. काढा बिंदास फोटो. म्हणजे जेट वगैरे कशाच्या प्रेरणेने बनवलं त्याचं उदाहरण दिलं आहे ते बघा. पक्षी या पक्षीच्या आधारावर हे बघा. ही पक्षाची
आकृती बनवल्या आणि त्याच्यानुसार कसं जेट बनवले बघा. इकडे वरती एक एरोप्लेन. बघा ना काही कोयना वयला डालकी चालू होत आहे. वाव गाईज हे बघा या आहेत मिसाईल एअरक्राफ्टच्या. एअर बॉटल एअर बॉटल ऑक्सिजन टँक. रामसिंग तू बताता जाए एक एक या मिसाईल आहेत सर्व. सोनू बॉय. अरे बाबा बघा नाही मिसाईल लॉन्च होईल ना. हेलिकॉप्टर का पट्टा रोटेटर हे देख इंजिन. बाबा 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 काय वजन असं काय याला. बाहेरून असं दिसतो. 2 ते 3 एअरक्राफ्ट आहेत आणि आपण आता एअरक्राफ्ट बघूया मस्तपैकी वरतून ते पण गॅलरीमधून डायरेक्ट. कसं मोठा आहे बघा तो एअरक्राफ्ट. नेपाल जाएगा क्या प्लेन. अरे नेपाल जाएगा ये. अपन डायरेक्ट बॉम्ब डालेंगे बांग्लादेश में ये प्लेन लेके. बांग्लादेश में पहले पाकड़न को उड़ाने का है, बाद में बांग्लादेश को. पाकड़े उड़ गए मतलब बांग्लादेश. क्या कर रहे हैं? इकडनं स्टार्ट होता. वा 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 मस्त एसी आहे रे. एअरक्राफ्ट विंग कमांडर पायलट नाही माली विंग कमांडर. हे बघा मिसाईल बघा. हे मिसाईल अशा ठेवतात आणि इथून डायरेक्ट लोड होऊन डायरेक्ट धडामधुश. हे बघा स्लॅब. इथलं पायलट इथं पायलट असतो. हा पायलट सब पायलट आहे ते. बाकीचे कमांड हे करणार आहे. एक सगळ्यांना उडवत आहे ना तुझे म्हणणार. फायनली आपण आलेलो आहोत बघा. अशा प्रकाराने राजा हात लावायचं. मित्रांनो आता आपण आल्या हेलिकॉप्टर म्युझियमला आणि समोरच बघू शकता हाय नेव्हीचा हेलिकॉप्टर ज्याने बऱ्याच दुश्मनांना पाणी वाजला. तर पात्या बघा भाई कुठं कुठं बसल्या खसानल्या मोठ्या पात्या. बाहेरून पण डेंजर वाटतं एकदम. कसं का किती हेवी असेल तो. पात्यात बघा ना कसं एक पाती इथून चालू होते ते इथपर्यंत पाती त्याची 0.5 मध्ये. आता आतमध्ये जाऊन बघूया कसा आहे नेव्हीचा हेलिकॉप्टर. थांबा 1 मिनिट फक्त व्हिडिओ काढतो. जयला घाबरला का रे. इंडियन नेव्हीचा प्लेन फायटर जेट आहे. फायटर जेट आपल्याला दिसताना एवढंसं दिसतं पण ॲक्च्युअलमध्ये केवढा मोठा आहे बघा. IN 606
आणि या आपल्या काहीशा फेमस सबमरीन INS विक्रांत, INS विक्रमादित्य, ये बॉम्ब कैरियर है. तर मित्रांनो मस्त चारी म्युझियम बघून झाले आमचे आणि बघू शकता आम्ही आहेत सर्व मरीन ड्राईव्हला नाही आहे. मरीन ड्राईव्ह सारखं वाटतंय पण मरीन ड्राईव्ह नाही आहे. हा आहे वायझॅकचे बीच आणि समोरच बघू शकता ही आहे आपल्या नौसेनेचं जहाज. जाम भारी ब्लीच आणि एकदम क्लीन आहे. मुंबई एवढी पण घाण नाही आहे. मुंबईला पण आपल्या घाण नसते. मुंबईसारखाच आहे एकदम. खूप भारी वाटलं इथं. तर अशा प्रकारे हा आपला विशाखापट्टणमचा ब्लॉग इथंच एंड करतोय. एक मंदिर बघायचं आहे, जर झाला तर तो पण कवर करू, नाहीतर मग आजचा हा आपला ब्लॉग इथंच एंड करू. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत आणि नवीन माणसांसोबत. सो आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. जय श्रीराम.